लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गवळाणी गावचे सरपंच असलेले अजिंक्य चुंबळे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विधी संघर्षित बालकासह तिघांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 2 कोयते हस्तगत करण्यात आलेले आहे। दरम्यान यातील आणखीन 2 संशयित राजू आठवले आणि रोहित मोरे हे मात्र अद्यापही पोलिसांना सापडलेले नाही। त्यांचा कसून शोध घेतला जातोय। चुंबळे यांची लेखानगर येथे जागा आहे। या जागेत त्यांचा कार्यकर्ता हेमंत गीते हा हातगाडी लावून व्यवसाय करतो। गुरुवारी 11 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गीते यांच्या हातगाडीवर लेखानगर झोपडपट्टीत राहणारे संशयित अजय आठवले हा त्याच्या मित्रांसह आलेला होता। गीते याने त्यांच्याकडे खाद्यपदार्थाचे अगोदर पैसे मागितल्यानं त्याचा त्यांना राग धरून त्यांनी हाताच्या चापटीनं त्यास मारहाण केली। त्यावेळी गीते यांनी चुंबळे यांना माहिती दिल्यानंतर चुंबळे यांनी गीते यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितलं। त्याचाच राग आल्यानं चुंबळे यांच्यावर त्यांच्या लेखानगर कार्यालयाजवळ येत संशयी शाहरुख इस्माईल शेख, अजय आठवले, रोहित राजू आठवले आणि रोहित मोरे यांच्यासह एका अल्पवयीनानं प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। दरम्यान पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून 2 कोयते हस्तगत केलेले आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे करत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।